पण उद्देश एवढाच की मी अनेक वेळेस म्हटलो आणि पुन्हा एकदा म्हणतो की प्रतीक सारखा कार्यकर्ता लाभणं हे मी माझं भाग्य समजतो की अशा प्रकारे एक युवक एखाद्या नेतृत्वाला मान्य करून त्याच्या प्रेमासाठी त्याच्या आदर्शासाठी झोकून देऊन काम करतो। आणि म्हणून जेव्हा प्रतीक सारखा एक जरी मुलगा प्रत्येक गावात नगर तालुक्यामध्ये मला मिळालं तर नगर तालुक्याचं पूर्ण चित्र बदलून जाईल हे मी तुम्हाला आश्वासनाने सांगतो। कारण की या तालुक्याला सुशिक्षित नेतृत्वाची गरज आहे, तालुक्याला विचाराचा वारसा असणाऱ्या लोकांची गरज आहे। आणि जेव्हा आपण असे युवा नेतृत्व भविष्यासाठी तयार करू तेव्हाच या तालुक्यामध्ये अनुग्रह बदल आपल्याला भविष्य काळामध्ये मिळेल। तर आपण सर्वजण मी आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने आणि प्रतीकच्या निमित्ताने आज वाढदिवसाच्या निमित्ताने मी एक भेट या गावाला देतो की साखळी योजनेमध्ये संपूर्ण अकोळनेर गावाचा समावेश होईल हा शब्द या वाढदिवसाच्या निमित्ताने अकोळनेर गावाच्या प्रत्येक ग्रामस्थाला आपण पुढच्या महिन्याभरामध्ये याच्या वेळेस अभूतपूर्व सभा आपण अकोळनेरमध्ये घेऊन ही योजना याची अंमलबजावणी आणि हे कसं करणार आहोत सगळं अकोळनेरच्या सर्वसामान्य जनतेपुढे आपण मांडू। मला असं वाटतं की या वाढदिवसानिमित्त इतकी मोठी भेट परत कधी अकोळनेर गावाला मिळणार नाही। आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने आज जो आपण या आश्वासनाचा पाया रचणार आहोत या आश्वासनामध्ये या अकोळनेर तालुक्याचे पुढचे 25 वर्ष आपण सुरक्षित करत आहोत। आणि म्हणून प्रतीकच्या बरोबर जेवढे सगळे ग्रामस्थ जेवढ्या सगळ्या माता भगिनी विश्वास ठेवून प्रतीकवर आहेत तर मी आपल्याला आश्वासित करतो की आज जर मी शब्द दिला तुम्हाला माहिती आहे की मी शब्द दिला तो पूर्ण करतो। अजून भरपूर गोष्टी भविष्य कालावधीमध्ये बदलणार आहेत, आपल्याला ते जसं जसं बदल होईल तसं कळत जाईल। पण आता पुरतं एवढंच। तर परत एकदा आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने मी प्रतीकला शुभेच्छा देतो, त्याला उज्ज्वल आयुष्य लाभो, आरोग्यदायी आयुष्य लाभो एवढीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम।